Good morning, students. Let's start. The call of the soil. See the page number 27. First paragraph. Yesterday we have seen the writer was owner of that land and that I was looking at my first crop as a farmer. लेखकाचं एक शेतकरी म्हणून पहिलं पीक त्या शेतातलं होतं. After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. But Moru Dada, the broker who got us the land and had other ideas. जमिनीसाठी आगाऊ रक्कम दिल्यानंतर साधारणतः शेतीबद्दल माहिती करून घ्यायला मला थोडासा वेळ लागेल असे मला वाटत होते. परंतु बट मोरू दादा द ब्रोकर हु गॉट अस द लँड, परंतु मोरू दादा जे होते तर त्या मोरू दादांनी मध्यस्थी होते आणि त्यांनी लेखकाला एक जमीन मिळवून दिली. ही वॉज द ब्रोकर मीन्स देवघेव करणारा. He was keen that he planted mung at once. I was not prepared for this. I was still reading books and trying to figure out what we could sow and how we should go about it. Moru Dada was quite firm. He said the season was right for sowing mung and the best seed were available in Surat in the adjacent state of Gujarat. आता लेखक म्हणतोय की तिथं काय घ्यावं हे काही कळत नव्हतं, पण मोरूदादांनी लेखकाला सांगितलं की तिथं काय घ्यायला पाहिजे, मुगाचं पीक घ्यायला पाहिजे आणि मुगाचं पीक तिथं चांगलं येईल. पण लेखक काही त्याच्यासाठी तयार नव्हते आणि लेखक अजून रीडिंग बुक्स म्हणजे पुस्तकं वाचत होते अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट ही कुड सो, आपण काय पेरलं पाहिजे हा अभ्यास ते करत होते. पण आत्ताचा जो ऋतू होता तर तो मुगाच्या पिकासाठी योग्य होता असं मोरू दादा त्यांना काय करत होते, ठामपणे सांगत होते. वी शुड गो अबाउट इट. मोरू दादा वॉज क्वाईट फार्म. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूग अँड द बेस्ट सीड वेअर अवेलेबल ॲट सुरत इन द ॲडजसंट स्टेट ऑफ गुजरात. आणि मूग पेरण्यासाठी आत्ताचा जो ऋतू आहे तो योग्य आहे आणि शेजारच्या गुजरात राज्यातल्या सुरतमध्ये उत्तम बियाणं त्याचं काय आहे, उपलब्ध आहे असं मोरू दादांनी लेखकाला सजेशन दिलं. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms of मूग. मोरू दादा rented his tractor to plow the land and quickly planted मूग all over the place. मी लगेच सुरतला जाऊन 10 किलो मुगाचं बियाणं लेखकाने आणलं आणि मोरू दादाने शेत नांगरण्यासाठी त्याचा ट्रॅक्टर भाड्याने दिला आणि लगेच संपूर्ण शेतात मूग पेरला गेला. अ फ्यू डेज लॅटर वी वेअर ओव्हरजॉय टू सी टायनी ग्रीन लीव्स. आय हॅड नेव्हर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज thrilled at the sight. It was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in Ville Parle in मुंबई. काही दिवसानंतर छोटी छोटी कोवळी पानं त्या मुगाला फुटलेली पाहून लेखकाला खूप आनंद झाला. पण लेखक म्हणतो आत्तापर्यंत मी काही मुगाचं पीक कसं असतं हे काय पाहिलेलं नव्हतं. आय हॅड नेव्हर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल ॲट द साईट. मी याआधी कधीही मूग उगवताना पाहिले नव्हते आणि त्यामुळं ते दृश्य पाहून लेखकाला खूप आनंद झाला. It was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarter in Ville Parle in Mumbai. Hibiscus means जास्वंदी. लेखकाने लहानपणी मुंबईतल्या विले पार्ले रेल्वे क्वार्टरमध्ये राहताना लावलेले जास्वंदीचे रोप उमलताना पाहून लेखकाला खूप आनंद झाला होता आणि तसा आनंद लेखकाला आत्ता होतोय असं लेखक सांगतोय. I was grateful to have taken Moru's advice. आणि
त्यांनी मोरूचा सल्ला मानला आणि त्याबद्दल ते मोरूचे आभारही मानत होते. द नेक्स्ट थिंग मोरू दादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड ऑन द प्लांट्स. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की मोरूदादांनी सर्व रोपट्यावर जंतुनाशकाची फवारणी करावी असं लेखकाला सुचवलं. ही क्लेम दॅट इट वूड गिव्ह अ हायर यील्ड. आता त्यांनी सांगितलं की त्यामुळे अधिक प्रमाणामध्ये पीक येईल आणि असं त्याचं ठाम मत होतं. दिस वॉज द समथिंग वी डू नॉट वेंट टू डू. आणि हे काही लेखकाला करायचं नव्हतं, म्हणजे आपण कुठल्याही प्रकारची रसायनं वापरायची नाहीत असं लेखकाचं स्पष्ट मत होतं. वी वर क्लिअर दॅट वी वूड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राईड टू एक्सप्लेन इट टू हिम. आणि लेखकाने त्याला आता सांगितलं की आपल्याला कुठलंही केमिकल वापरण्याची शेतामध्ये गरज नाही आणि ते खूप हानिकारक आहे आणि हे हानिकारक असल्यामुळे आपण ते शेतात वापरू नये असं पटवण्यासाठी लेखकाला खूप धडपड करावी लागली. वी वर क्लिअर दॅट वी वूड नॉट यूज एनी केमिकल अँड ट्राईड टू एक्सप्लेन इट टू हिम. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हाराकिरी. It took a lot of convincing to ensure that Moru Dada and his friends did not use any chemicals on the farm. Harakari means a formal way of killing yourself by the cutting open your stomach with a sword. Here, लेखक आपल्याला सांगतायत की केमिकल शेतीसाठी किती हानिकारक असतं आणि ते आपण शेतीमध्ये वापरायला नाही पाहिजे. शेतीतल्या मृदेचा जो आहे तो ऱ्हास याच्यामुळे होतो. आणि इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरू दादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल ऑन द फार्म. आणि सर्वांनी आम्हाला सांगितले आणि त्याच्या अगदी उलट निसर्ग देवतेने कोणत्याही आमिषास आपलं जे काम आहे तर ते काय पडलं पूर्णपणे. दे रिफ्यूज टू अंडरस्टूड हाऊ द क्रॉप वूड ग्रो विदाऊट स्प्रेज. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी नकार दिला की ते काही मानायला तयार नव्हते आणि त्यांचं म्हणणं होतं की कुठलीही फवारणीशिवाय पिके वाढू शकतात हे काही त्यांना मान्य नव्हतं. त्यांचं मत असं होतं की रासायनिक औषधं वापरून खूप छान पीक येईल आणि खूप छान पीक आल्यावर त्याचं उत्पादन जास्त होईल. परंतु लेखकाने जेव्हा सांगितलं की हे केमिकल्स जे आहेत तर ते शेतीसाठी हानिकारक आहेत, परंतु ते काही मानायला तयार नव्हते. कॉन्ट्ररी टू what everyone had told us, nature did her job and she needed to bribes to get the work done. सर्वांनी आम्हाला सांगितले आणि त्याच्या अगदी उलट निसर्ग देवतेने कोणत्याही आमिषाशिवाय आपले काम चोख पार पाडले होते. Soon it was the harvest time and was managed a acceptable 300 kilograms and a full lot of moon and with it a lot of confidence. आता लेखक सांगतोय की कापणीची वेळ लवकरच आली आणि 300 किलो इतके खूप चांगले मुगाचे उत्पन्न प्रचंड आत्मविश्वासाने लेखकाला मिळाले. And a full lot of moon and with it a lot of confidence. Now I was certain the lands was fertile and that it was possible to grow crops without chemical. It was a major moral booster. आमची जमीन सुपीक आहे आणि रासायनिक औषधांशिवाय पीक काढता येऊ शकते याची मला खात्री पटली. आणि ही गोष्ट लेखकाचे मॉरल बूस्टर म्हणजे काय की लेखकाचे मनोबल वाढवणे. मॉरल बूस्टर मीन्स मॉरल म्हणजे मनोबल आणि बूस्टर म्हणजे वाढवणे. मॉरल बूस्टर लेखकाचे मनोबल वाढवण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची ठरली. सी द नेक्स्ट द सेंट ऑफ राईस. भाताचा सुवास. आता दुसरं पीक लेखकाने कुठलं घेतलं आणि ते घेत असताना लेखकाला कोणते अनुभव आले. The scent of rice. The first year I was late for the rice sowing season and had to restore to growing for GR4 variety that was
short term and recommended by the agricultural officer at कोसबाड. पहिल्या वर्षी भाताचे पीक घेण्यासाठीचा हंगामासाठी मला उशीर झाला आणि त्यामुळे कोसबाडच्या ऑफिसरांनी सुचवल्याप्रमाणे GR4 या जातीचे अल्पकालीन पीक लावण्याविषयी मला पर्याय नव्हता.